जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा मी आपल्यासमोर आलो आहे. आता तुम्ही म्हणाल, काल काय बोलले, आज काय बोलताय. तर आपल्या देशातल्या जनतेला एक 6 आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी शासनाकडनं मिळणं गरजेचं आहे. तर त्या मिळतात का? तर त्या 6 गोष्टी असलेल्या ते तुम्हाला सांगतो. पहिलं, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, शेती, अशा एक 6 गोष्टी आहेत. तर ह्या 6 गोष्टींचं आपल्याला ज्या पटीत मिळायला पाहिजे त्या पटीत मिळत नाही. काय होतंय तर शिक्षण आपल्या आवाक्याच्या बाहेर गेले, रस्ते असून नसल्यासारखे आहेत, आणि दुसरं म्हणजे लाईट. शहरी भागात जरी भेटत असेल तर ग्रामीण भागातली वाईट परिस्थिती आहे. आणि आरोग्याची तशीच परिस्थिती आहे. शासनाचे जेवढे हॉस्पिटल असायला पाहिजे तेवढे हॉस्पिटल नाही आहेत, ते पण मोडकळीला आलेल्या परिस्थितीत आहेत. तर त्याला पुनर्जीवित करण्यासाठी लाईट, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टीला पुनर्जीवित करण्यासाठी आज आपल्याला एका नवीन विचाराची गरज आहे. तर ते नवीन विचार काय असावेत? तर सगळ्यात पहिलं, ह्या सगळ्या गोष्टीवरती शासनाने काम केलं पाहिजे. तर ते न करता आत्ताचं चाललेलं शासन 2010 पासनं जे काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात, भारतात 2010 पासनं मी बोलतोय त्याच्यावरती लक्ष द्या. 2010 पासनं याचा अर्थ असा नाहीये की कुणाचं तरी एखादा बोलतोय तर सगळ्यांसाठी बोलतोय. तर ते बोलत असताना ह्या 5 गोष्टीवरती आतापर्यंत 2010 पासनं तरी कुठल्याच पक्षाने ह्या 5 गोष्टीचा, 6 गोष्टीचा एजेंडा केलेला नाही. त्यामुळं महाराष्ट्रात नवीन चेहऱ्याची आणि नवीन विचाराची गरज आहे. आणि तो विचार आणि चेहरा जर आपल्याला भारत देशाला आणि महाराष्ट्राला द्यायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संलग्न व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.